वाव, एक नंबर चिवडा तयार झाले का? हे बघा, मस्त असं चिवडा, चटपटीत चिवडा तयार झाले। हाय फ्रेंड्स, आता आपण दिवाळीसाठी मस्त असं चटपटी चिवडा बनवणार आहे। चिवडा म्हणजे एकदम टेस्टी असा, एकदा जर खाल्ले तर पुन्हा पुन्हा असं तुम्हाला बनवायला सांगतील, असं ते चिवडा त्याचं टेस्ट होणार आहे। तर ते दाखवणार आहे तुम्हाला मी चिवडा कसं बनवायचं। चिवडा बनवण्यासाठी आपल्याला इथं मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेत, पांढरे मुरमुरे, आणि अर्धा किलो हे शेव आहे, मकाची पापडी आणि शेव आहेत, आणि काही त्याच्यात वटाणे सुद्धा आहे, अर्धा किलो घेतलेत, आणि अर्धा किलो मी इथं पोहेचा चिवडा सुद्धा घेतलेले आहेत। चिवड्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य पाहून घेऊया आपण। इथं मी घेतले 1 वाटी कढीपत्ता आणि 1 वाटी शेंगदाणे, आणि इथं घेतले अर्धी वाटी बदाम, 1 चम्मच सोप, 1 चम्मच धना आणि 1 चम्मच साखर, हे दोन्ही मिक्स करून घेतलेले, आणि 1 चम्मच जिरा, आणि इथं घेतले आपण 1 वाटी खोबरा, 1 वाटी डाळ, आणि 1 वाटी मिरची, आणि अर्धी वाटी लसूण, आणि अर्धी वाटी मनुक्या। एवढं सगळं साहित्य आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे। तर आपण काय करणार आहे आता, हे साखर आणि धना आणि बडीशोप आणि जिरा त्याला बारीक करून घ्यायचे आपल्याला, पावडर मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। सर्वात आधी आपल्याला चिवडा बनवण्यासाठी आपण ते चिवड्याचे पोहे घेतलेले ते आपण कढईमध्ये टाकूया। गॅसवर कढई ठेवले, कढई आपले बारीक आहे म्हणून आपण थोडे थोडेच टाकून गरम करून घेणार आहे। आपले पोहे चांगले असे कुरकुर वाजायले, कडक झाले, हे बघा भुगा होतोय म्हणजे आपले पोहे भाजून झाले। काढून घेऊया। टब घेतले मी काढायसाठी, त्याच्यात ओतून घेऊया। सर्व आपल्याला पोहे पण आणि मुरमुरे पण दोन्ही असे गरम करून घ्यायचे। आपले पोहे भाजून झालेले आहेत, आपण आता मुरमुरे पण गरम करून घेऊया। नुसतं गरम करायचं आपल्याला, भाजायचं नाही अजिबात। थोडे थोडे कढईमध्ये टाकायचे आणि गरम करून घ्यायचे। मुरमुरे एकदम मस्त आहेत, ऑलरेडी ब्राऊन मुरमुरे आहेत, त्यामुळे फक्त आपल्याला गरम करायचे। हे बघा आपले मुरमुरे भाजले, आपले सर्व मुरमुरे गरम करून घ्यायचे आपल्याला। झाले आपले सर्व मुरमुरे आणि पोहे, हे बघा मस्त असे गरम करून घेतलेले तयार झालेले। आपले मुरमुरे भाजून झालेले। आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आणि सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचे। खोबरा भाजून घेऊया, अगदी थोडासा लाल असं भाजून घ्यायचे आपल्याला, जास्त काही काळं करायचं नाहीये, तळून घ्यायचे। आपलं खोबरा भाजून झालंय, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खोबरा आपलं तळून झालेला याच्यामध्ये टाकून देऊया। आता आपण शेंगदाणे पण भाजून घेऊया। आपले शेंगदाणे पण टाकून देऊया। डाळ पण तळून घेऊया। डाळ आणि आपली पांढरी डाळ आणि काजू दोन्ही बदाम तळून झालेले त्याच्यामध्ये टाकून देऊया। सर्व साहित्य भात तळून झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया तेलामध्ये। लसूण पण अशी लालसर भाजून घ्यायचे। आपण फोडणी घालून घेऊया, त्याच्यामध्ये मिरची टाकून देऊ, मिरचीला पण भाजून घ्यायचे। 1 चम्मच मीठ टाकते,
थोडे कढीपत्ता टाकायचे, थोडीशी मोहरी, थोडासा जिरा आणि 1 चम्मच हळद. दोन मिनिट आपली फोडणी तळून घ्यायचे. ते तळून झालेले थोडंसं असं कुक करायचे. याच्यात टाकून द्यायचे, त्यामध्ये टाकून देऊया. सर्व मिश्रण तयार झालेले, फोडणी वगैरे टाकले, आपण मिक्स करून घेऊया. तेल आपलं गरम आहे त्यामुळे दमाने आपण सर्व मिक्स करून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण वाटलेलं जिरा, धना आणि बडीशोप त्याचं पावडर टाकायचे आणि साखर आणि हे चिवडा पण टाकून घेऊया. सगळं टाकू. आपल्याला चांगलं मिक्स करायचं. वाव, एक नंबर चिवडा तयार झाले का? हे बघा, मस्त असं चिवडा, चटपटीत चिवडा तयार झालाय. एक नंबर लागणार आहे चवीला तर. भन्नाट चिवडा का कसं चिवडा तयार झालाय. मस्त असं चिवडा. हे बघा मित्रांनो, छान असा आपला चिवडा तयार झालेला आहे. खाऊन बघूया आपण मीठ वगैरे कसं आहे. एक नंबर चिवडा तयार झालेला आहे. मस्त असं टेस्ट आली आहे त्याला. चिवड्याचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.